मी तर आता असं ठरवलं, भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार, आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला 10 शिव्या देईन, पण बटन त्याला आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर जी शिपीनं उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं, वरी निघून येऊ. सोयाबीनचा भाव होता 5,000 ते 5,500. तेव्हा ह्या पाशा तोंडवाशानं आणि ह्या देवेंद्र्यानं चलो नागपूर पायी दिंडी, सोयाबीनला 7,000 भाव द्या, शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले. डिझेल घ्या, पेट्रोल घ्या, गॅस घ्या. खताचा भाव काय होता 400, पुन्हा त्याच्यात जीएसटी. 400चा भाव आज 1450. किती वाढले? तिप्पट. आणि मालाचा भाव 800 कमी, 4200 इकतोय, 4300 सोयाबीन. अरे ह्याच्यात माणसं काय, तुम्ही देव ज्याला म्हणता त्याला आणून उतरावा आणि जग म्हणाव, त्याला बी आत्महत्याच करावं लागते. तसं शेतकऱ्याचा का 10 वर्षाचा भाव असतो का आज? ते बी तेवढी सुद्धा भाव नाही. आता त्या पंजाबहून 10 गायी आणल्या मी जरशे, तुम्हाला माहित आहे, त्याच्यात गेले 11 लाख रुपये. तेव्हा होता 36 ते 38 भाव, आज इकते 24 रुपये दूध. हा, खुराकीचा भाव 1800 रुपये 50 किलो, म्हणजे एका क्विंटलला किती झाले? 3600 रुपये. आणि दुधाचा भाव कमी. असल्या दुष्काळात एवढं ऊन आहे, चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेत. ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर 10 रुपये 15 रुपये कमी केला, कोण जगणार आहे नीट इथं? आणि मला एक प्रश्न पडला, ज्या मोदीनं भोपाळमध्ये 2-4 लाख लोकांपुढे म्हणला की अजित पवारानं 70,000 कोटीचा घोटाळा केलाय. हा, मग 70,000 कोटीचा घोटाळा केला आणि 2 दिवसात ऐकण्यात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अर्थखात्याच्या चाव्या त्याला दिल्या. मग मला प्रश्न पडला, ही अन्न खात्यात की वाटायला मला, कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही.